अहो ऐका ना, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. पुरुषांनो, ओळखायला येतंय का कुणाच्या बायकोचा आवाज येते? अहो ऐका ना, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. ओळखा ओळखा. मिस्टर काळे, हा तुमच्या बायकोचा आवाज होता आणि तुम्हाला तो ओळखता आलेला नाहीये. तुम्ही आऊट झालात. प्लीज. एवढं पण ओळखता येत नाही. चला. नेक्स्ट. अहो ऐकलं का? मी इकडे इकडे. हो येतंय का ओळखायला? ओळखा ओळखा, कुणाचा आवाज आहे? कुणाच्या बायकोचा आवाज आहे? मिसेस खामकर, तुमच्याही मिस्टरांनी तुमचा आवाज ओळखला नाही. तुम्ही आता आउट झालात. काय तुम्हाला कळलं नाही जरा. नेक्स्ट. कसं बोलू मी? नमस्कार. नमस्कार. नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. आज या गुलाबी संध्येत तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज इथे आपण बरेच खेळ खेळलो. त्यात कुणी जिंकलं, कुणी हरलं, पण प्रेमात कुठे आलाय जय पराजय? आपण आपल्या आयुष्याचा एक टप्पा ऑलरेडी यशस्वीरित्या पार केलेला आहे आणि उरलेलं आयुष्य एकमेकांसोबत घालवण्याची आपली तयारी आहे. म्हणूनच हा प्रेम करणाऱ्या, प्रेमावर विश्वास ठेवणाऱ्या आपल्या सगळ्यांचा विजय आहे आणि उरलेलं आयुष्य एकमेकांसोबत आनंदाने घालवण्याची तयारी दाखवतोय, नाही का? म्हणूनच तर आज आपण इथे आपल्या साथीदारासोबत आलेलो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की हा प्रेम करणारा, प्रेमावर विश्वास ठेवणाऱ्या आपल्या सगळ्यांचाच विजय आहे, हो की नाही? माझी बायको. शंभर टक्के माझी बायको आहे. वा 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 मिस्टर पाटकर, बरोबर. याला म्हणतात बायकोवरचं प्रेम. या. अहो किती पटकन तुम्ही तुमच्या मिसेसचा आवाज ओळखला. मिसेस पाटकर, हा किती छान बोलत होता. ऐकत राहावंसं वाटत होतं. एक क्षण असं वाटलं की रेडिओची आरजेच बोलते की काय. तर आपल्या फर्स्ट राऊंडचे विनर आहेत मिसेस आणि मिस्टर पाटकर. आणि मी दोघांनाही विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. आता आपण पुढील खेळाला सुरुवात करूया. कंटिन्यू. चल ना, जाऊ ना, घरी जाऊ ना. चल ना. ग असं काय करतेस? आईला माहिती नाही आहे काही. आई काळजी करत बसेल घरी. बोलणे घ्यायचे तुला? नाही नाही, पण तुम्ही बरोबर बोलता. मुलं पण घरी आहेत, आई पण. निघूया. चला चला चला. चला. अहो थांबा थांबा थांबा. तुम्ही कुठं निघालात?
नाही आम्हाला निघावं लागेल. आज कोणी घरी जाणार नाहीये. म्हणजे म्हणजे अहो, आज तुमचा दिवस आहे आणि आता तुम्ही इथले सगळ्यातले फेवरेट कपल आहात, त्यामुळे तुम्हाला इथून मी अजिबात जाऊ देणार नाहीये. हा नाही बरोबर आहे तुमचं, पण नाही नाही बघा, याच्या पुढचा राऊंड जो आहे ना तो खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे तुम्हाला मी अजिबात जाऊ देणार नाही. नाही 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 नाही, आम्हाला नाही, घरी please. जावं लागेल. अहो ऐका ना, नाही, नाही. खरंच जावं लागेल. तर मित्र आणि मैत्रिणींना, आत्तापर्यंत आपण खूप धमाल केली, खूप मजा आली आपल्याला. आणि मी जर म्हटलं की ती मजा काहीच नव्हती तर खरी गंमत तर पुढच्या राऊंडमध्ये आहे. येस, आणि आपला पुढचा राऊंड असणार आहे पेपर डान्स. नाव जरी बोरिंग वाटत असलं तरी सुद्धा हा गमतीशीर आणि रोमॅन्टिक गेम आहे. एक्झॅक्टली. करायचं काय, प्रत्येक कपलने आपल्या जोडीदारासमोर कपल डान्सची पोझिशन घेऊन उभं राहायचंय. तुमच्या दोघांच्या मध्ये एक विशिष्ट आकाराचा कागद ठेवला जाईल. म्युझिक सुरू होईल. त्या म्युझिकवर प्रत्येक कपल एक रोमॅन्टिक डान्स करणार आहे. मात्र तो डान्स समोर ठेवलेल्या त्या कागदावर उभं राहूनच करायचा आहे. आणि थोड्या वेळाच्या अंतराने म्युझिक बंद करण्यात येईल आणि तुमच्या पायाखालचा पेपर जो आहे तो फोल्ड करण्यात येईल. गेम खेळत असताना काही वेळानंतर तो पेपर फोल्ड करून छोटा छोटा होत जाणार आहे. कपलला पुन्हा त्याच पेपरवर उभं राहून डान्स करायचा आहे. यात तुमचा बॅलन्स जाईल, तुम्ही पडाल, धडपडाल. पण आपल्याला एक्झॅक्टली हेच बघायचं आहे की कुठलं कपल आपल्या जोडीदाराला सावरतंय आणि प्रेमाच्या या प्रवासात त्याची शेवटपर्यंत साथ देत आहे. तर तयार आहात तुम्ही? हे तर इलॉजिकलच आहे. हो, पण आता काय करायचं? चल ना अनु, चल ना. अहो तर काय बोलू मी? तुला हे खेळायचंय का? आपण दोघं त्या पेपरवर मावणार आहोत का? अहो मी नाही मावणार, तू मावशील. अरे बाई, बालिश पण आहे. त्याला कसं सांगायचं? मी सांगतो, ऐका ना. मिस्टर अविनाश, तुम्हाला आधीच म्हटलंय मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाहीये. छान आहात तुम्ही, हे मस्त आहे सगळं. आम्हाला खेळायचं नाही आता. अहो फक्त आजच्या दिवसच, उद्यापासून पुन्हा रुटीन सुरू होणार आहे तेच. आणि जरा अनुप्रियाच्या चेहऱ्याकडे बघा की, तिची पण इच्छा आहे की आजची संध्याकाळ साजरी करावी. तुला करायची आहे ना ग? नाही. नाही म्हणते ती. चल तू माझ्या बरोबर. स्वप्न चालून आले बघता बघता, स्वप्न चालून आले बघता बघता, माझे होऊन गेले हसता हसता, रंगरंगीत झाले दिसता दिसता, श्वास संगीत झाले जुळता जुळता, चांदण्यात भिजतो दिवसा आता, मी तुझ्यात दिसतो कमला. स्टॉप म्युझिक. तुमचा गेला बॅलन्स, तुम्ही आउट झालात. आता सगळ्यांनी पेपर फोल्ड करा. तूच आजही तू द्या
सावली या दिशा वाट होते पैंजणांची सोबतीने तुझ्या स्वप्न चालून आले बघता बघता स्वप्न चालून आले बघता बघता माझे होऊन गेले हसता हसता रंगरंगीत झाले दिसता दिसता श्वास संगीत झाले जुळता जुळता चांदण्यात भिजतो दिवसा आता मी तुझ्यात दिसतो कमला आई काय रे काय झालं काय कसलं एवढं टेन्शन घेतलेस? अजून ह्या लोकांचा पत्ता नाही रे. कुठे गेले असते दोघे? हो म्हणजे आवी खरं तर इतका उशीर करत नाही, पण आई मला काळजी वाटते ते अनु अजूनही घरी आलेली नाही. नाही म्हणजे दोघे एकत्र असतील तर ठीक आहे, काही हरकत नाहीये, पण हे कळणार कसं आपल्याला? अगं मी मगाशी फोन केला होता आवीला, पण फोन पण लागत नाहीये त्याचा. कसा लागेल? बंद करून ठेवला असेल त्यांनी. व्हॅलेंटाईन्स डे आई दोघं गेले असतील मस्त पार्टी बिर्टीला. तुला कसं कळलं? मगाशी तू त्यांचा पाठलाग करायला गेली होतीस? पिहू 1000 वेळा सांगूनही कळत कसं नाही का तुला बाळा? मोठी माणसं बोलतात ना इथे, मग कशाला तोंड खुपसतेस मध्येच? लहान आहेस ना. कारण तू माझ्या आई बाबांबद्दल बोलतेस. पिऊ गप्प बस. त्या अनुमुळे ना तू फार शेपरलीस. येऊ दे तिला. तिला आणि तुला अविला सांगून बरोबर करायला सांगते बघ. सीमा म्हणते तशी जर ती पार्टीला गेली असेल ना तर तुझ्या आईचं ना काही खरं नाही बघ. आई अगं असं काय करतेस? व्हॅलेंटाईन डे आहे ना, आणि ते जर पार्टीला किंवा डिनरला गेले असतील ना तर चांगलीच गोष्ट आहे. त्यात प्रॉब्लेम काय आहे? हो का? म्हणजे त्यांनी हे सगळं सेलिब्रेट केलं तर तुला काहीच प्रॉब्लेम नाहीये का? त्यांचं आयुष्य त्यांनी कसं जगायचं हा त्यांचा प्रश्न आहे. मला प्रॉब्लेम कशाला असेल त्यात? आणि हा इथं बोलायचा विषय आहे का? तुझ्याशी बोलण्यातच काही पॉइंट नाही. पण बघा ना आई, नाही म्हणजे ते गेले असतील पार्टी किंवा डिनरला, पण जाताना तुम्हाला सांगितलं पण नाही. सांगायचं काय, साधं कळवलं पण नाही. हे सगळं ना त्या अनुचं डोकं असणार. तरी मी अविला सांगत होते तिला क्लासला पाठवू नकोस. बायका घराच्या बाहेर पडल्या ना की ही अशी डोकी चालतात त्यांची. पार्ट्या काय, डिनर काय. आई बाबा कधीतरी बाहेर जातात का ग? आज एक दिवस गेले तर काय प्रॉब्लेम आहे? अगं आई आई अगं शांत हो जरा. तू अजिबात इश्यू करू नकोस हा. अगं हा त्या नवरा बायकोचा प्रश्न आहे. नाही मला मान्य आहे की त्यांनी तुला कळवायला हवं होतं, पण अगं गेले ते डिनरला, करायचं आपण ऍक्सेप्ट. आणि मला मान्य आहे त्यांनी कळवायला हवं होतं, पण अगं काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, रेंज नसेल फोनला. पण हे बघ, ते घरी परत आले की तू त्यांना काही बोलणार नाहीयेस आई. प्लीज, ज्यांना जसं आवडतं ना तसं करू दे ना, वागू दे ना.
आता जे आवडतंय ते अंगाशी कसं येतं ना ते बघच. आज व्हॅलेंटाईन्स डेचा केक आपण मिस्टर आणि मिसेस पाटकर यांच्या हस्ते कापूया. मगाशी तू म्हणाली होतीस की प्रेमात हरणं जिंकणं नसतं, तर आजच्या या प्रेमाच्या दिवशी याविषयी काही मनोगत व्यक्त करशील का? प्रेम अवघा 2.5 अक्षर असलेला हा शब्द, पण या 2.5 अक्षरावर अक्षरशः अख्खं जग उभं आहे, टिकून आहे. प्रेम या जाणीवेतच, या शब्दातच एक वेगळी जादू आहे, एक वेगळी नशा आहे. अविनाश माझ्या आयुष्यात आले आणि माझं जगच बदलून गेलं. मी स्वतःला हरवूनच बसले. दुसरं काहीच दिसत नव्हतं मला. मग त्यांना काय आवडतं, काय आवडत नाही, त्यांची सुखदुःख या सगळ्यात एकरूप झाले. खरं तर आयुष्य इतकं सोपं नसतं, कठीण असतं, पण जेव्हा तुमच्या जोडीदाराची तुम्हाला साथ असते ना, तेव्हा तुमचा मार्ग सोपा होऊन जातो. हा मार्गात खूप काटे असतात, खूप दगड असतात, तुम्हाला दुखावतं, जखमा होतात, पण त्यावर हळूवार फुंकर मारणारा जोडीदार असला ना की पुढची वाट अगदी सोपी होऊन जाते. एकमेकांना समजून घेतलं ना तर पुढचं आयुष्य अगदी सहजपणे आनंदात जगता येतं. माझी देवाकडे एकच प्रार्थना आहे की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आणि अविनाश सोबत असावी. हॅलो. अवी, हां. अरे कुठे आहे तुम्ही? आम्ही जरा बाहेर आलोय ग. अनु माझ्या बरोबरच आहे. अरे मग कळवायचं तरी ना तू. एक तर तुझा फोन लागत नाही. हे बघ, जिथे कुठे आहात ना तिथून लवकर घरी ये. अरे आजकालचे दिवस चांगले नाहीत रे, मला काळजी वाटते तुझी. अगं इथे नेटवर्कचा इश्यू आहे जरा, म्हणून लागला नसेल. एकच मिनिट. तू नको काळजी करू, आम्ही आता जेवून लगेच निघणार. कळलं का? टेन्शन नको घेऊ. आहे आम्ही एकत्र येतो, लवकर येतो. हो. काय झालं? कोणाचा फोन होता? आईचा फोन होता. काय म्हणत? पॅनिक झाली. कुठे आहात? किती वेळ लागणार? अरे देवा, आपण निघूया चला. नाही, आता आलोय तर जेवूनच जाऊया ना. काय? नाही पण आईंचा फोन आला ना. अनु मी सार्केस्टिकली नाही, सिरियसली म्हणतोय. हे बघ, 1 खून केला तरी फाशी होणार आहे, 2 खून केले तरी फाशीच होणार आहे. आता घरी जाऊन दोघांनाही बोलणी खायचीच आहेत ना, मग हरकत काय?
अजून थोडा वेळ एकत्र घालूया. चल. नाही पण आई, काही नाही गे, चल. बोलणी खायचं म्हणतात. झालं बोलणं, झालं समाधान. बस हो. चालू द्यायचं येतो. हो. Cheers. हा, मजा आली. हो, खूप मजा आली. आपल्या आयुष्यातून आईस्क्रीम काही जात नाही का ग? आईस्क्रीम. काय हो, माझ्यावर विश्वास नाही. तो बोल. की सगळं एखाद्या स्वप्नासारखं वाटतंय. आली तुझ्यातली RJ मधुश्री बाहेर आली. नाही खरंच, अहो मग खूप मजा आली. खूप खूप मजा आली. इतक्या दिवसांनी इतका वेळ मी तुमच्यासोबत घालवला. मला पण खूप मजा आली. हो, म्हणजे सुरुवातीला मला पूर वाटलं होतं ते दिसत होतं तुमच्या डोळ्यात. म्हणजे काय पुरुषांनी पुढे उभं राहा बायका मागून आवाज असा काही गेम असतो ना. पण खेळताना मजा आली हा मला. क्या वर्षांनी अनु नाचायला विसरलो होतो. अगं बघ नाचलो या. मग कसं सोडलं. लहान झालो कॉलेजमध्ये जेव्हा मी तुला प्रपोज केलं होतं तेव्हा आपण नाचायचो ना. कसे नाचत होतो आपण. उद्या माझी कंबर दुखणार आहे. नाही नाही, तुम्ही काळजी करू नका. मी बाम लावून देईन. असं बघू नका तुम्ही. खरंच खरंच हवी. मी खूप 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 खुश आहे. थँक्यू.